नमस्कार, मी श्रुती. मी बरेच दिवस झाले एका ऑफिसमध्ये बॅक ऑफिससाठी काम करत होते. बरेच दिवस झालं माझं प्रमोशनच येत नव्हतं. मला काही कळत नव्हतं की अरे हे सगळं काय चाललं आहे. मी बऱ्याच वेळा आमचे जे सिनियर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे, त्यांना विचारायचे काय प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचं प्रमोशन आलं आहे पण माझं का नाही. 6 वर्ष झालं मी इथे काम करते आहे पण माझं प्रमोशन अजूनही होत नाही आहे. काही प्रॉब्लेम आहे का. तर त्यांचं नेहमी एकच उत्तर असायचं, अगं होईल, नको टेन्शन घेऊ, होईल, ह्या मंथमध्ये नक्की होईल. हे असं ऐकत माझे 6 वर्ष गेले. मग मला काही सुचत नव्हतं. मग आजच डोक्यात आलं की आपल्या गुरुजींना डिस्कस करूया. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांना सांगितलं बरेच दिवस झालं मला काही कामामध्ये व्यवस्थित वाटत नाही आहे. माझ्यानंतर जे एम्प्लॉई आले त्यांचं प्रमोशन झालं पण माझं का नाही होते. आणि माझे जे सिनियर आहेत तेही माझ्याशी रूडली वागत आहेत. तर या सगळ्याचा परिणाम माझ्या जॉबवर होतो आहे. तर मग मी काय करू. मग त्यांनी मला सांगितलं की तुला एक मी मंत्र देतो, ते मंत्र तू दर मंगळवारी बोलायचं गणपतीपाशी. आणि खरंच म्हणजे 5 मंगळवार त्यांनी मला सांगितलं होतं आणि 4थ्याच मंगळवारी मला असं कळालं की माझं HR प्रमोशन झालं आहे आणि सॅलरीही वाढली आहे. आणि मग मी ते कंटिन्यू करते आहे. म्हणजे त्यांनी 5 मंगळवार सांगितले होते पण मी दर मंगळवारी गणपती मंत्र म्हणते आणि गणपतीच्या दर्शनालाही जाते. आणि खरंच आपण म्हणतो ह्या गोष्टी नसतात पण त्या आहेत. त्या तुम्ही पहा, बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो पण हे आहे. ह्यामुळे तर ज्योतिष आहेत. आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. तुम्हीही नक्की भेटा, तुम्हालाही अनुभव येईल. कारण मला तर बराच फरक पडला आहे. मी आज 5 वर्ष झाले त्यांच्याकडे आहे. सगळ्या गोष्टी बघते आहे, अनुभवते आहे. माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केले. जोशी गुरुजी त्यांच्यामुळेच व्यवस्थित सक्सेस आहे. थँक्यू.